अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आहेत, म्हणून एक भाग मुख्यमंत्री महोदय आपल्या लक्षात आणून देतो। आपल्याकडे कल्याण आणि त्या भागामध्ये एक बिर्ला कॉलेज आहे आणि त्या बिर्ला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही बँकेचे कर्मचारी किंवा काही तिथल्या विद्यार्थ्यांचे मित्र हे जातात आणि तुमचं आम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे आणि अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या चांगल्या स्कीम द्यायच्यात असं सांगितलं जातं। अशा 60 ते 70 विद्यार्थ्यांची अकाउंट्स माननीय अध्यक्ष महोदय बँकेमध्ये ओपन केली गेली आणि ओपन केल्यानंतर त्या प्रत्येकाच्या खात्यावर 2.5-3, 4 कोटी 5 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आणि हे सगळं ट्रान्झॅक्शन मुख्यमंत्री महोदय परराज्यात झालं। आता ते अधिकारी इतके चिंतित आहेत। ती निधी तिवारी नावाची मुलीचा काल मी त्या ठिकाणी व्हिडिओ बघितला आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव त्यांचं सगळं स्टेटमेंट मी बघितलं। ते खूप चिंतेत आहेत। ज्यांनी हा फ्रॉड केला त्याला त्यांनी धरून आणलं, पोलिसांच्याकडे नेलं, पोलिसांनी त्याला बसवून ठेवलं आणि रात्री 12 वाजता मुख्यमंत्री महोदय त्याला सोडून दिलं। त्यांची एवढीच मागणी आहे की आमच्या अकाउंटवरून जिथे कुठे ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याचा आज शोध नाही लावला तर उद्या आमच्यावर ते वसुलीचे भानगडी येतील किंवा आमच्याकडून वसूल केले जातील। यामुळे मुख्यमंत्री महोदय आपण सायबर गुन्हे शाखेला आदेश देऊन जो कोणी दोषी असेल त्याला पकडा आणि विद्यार्थ्यांनी चूक केली असेल तर त्यांना पाठीशी घाला मी म्हणणार नाही, पण चूक केली नसेल तर त्यांना भयमुक्त करा अशी माझी विनंती आहे। ठीक आहे।